अरे यार, काय जेवण बनवलंयस तू? जसं काही क्षणासारखा. रुको जरा, सबर करो. हे देवा, या माणसाने सगळ्याच गोष्टी चाकून बघितलं वाटतं. ये बड़ी अच्छी बात कही आप. ओ, तुम्ही आता आवला पण खात जा, म्हणजे तुमचं रक्त शुद्ध होईल. जसं आहे ना तसा पिझ्झा. आता रक्तावर तुला शुद्ध पाहिजे का? माझी सासू होती तो उतराच्या आधी घातली व्हायच्या. ती भावानी काय अजून झोपले. थांब उठते. सुनबाई कुठे आता सूर्य उंगाला तरी अजून झोपलेस. हा, तुम्हाला तेवढंच दिसणार. सूर्य माझ्या आधी झोपायला जातो, ते पण बघायचं जरा. मला जरा टाइम नाही, बाल्कनी मधले कपडे काढून आणून दे. हो आई, 2 मिनिटं थांब, काढून घेऊन येतो. मीच कपडे काढून आणतो. याला जाणीव करून देतो किती नाकारता मुलगा येतो. लोकांची पोरा एका आवाजामध्ये आईच्या पुढे उभी राहते. उठला नाही घेऊन आलो मी कपडे. अरे तुम्ही 9 महिने माझा वाजवला येऊ. उठू नको तू. आई, मी घेऊनच येणार होतो कपडे. सुनबाई, अरे देवा, आता काय झालं? काय झालं सासूबाई? अगं माझं जरा डोकं दाबून दे ना. ठीक आहे सासूबाई. अगं तू खाली का बसलीस? डोका दाबते. रुको जरा, अगं डोकं तर सबर इथे. करो. अहो, तुमचा मुलगा बोलतो बायकांचा डोका गुडघ्यात असतो. आई, येतो भाजीपाला घेऊन बाजारातून. तुम्ही नका जाऊ, तुम्ही बोलेत. तुम्हाला कोणी पण फसवील. अच्छा. रोज तुझ्या आई बाबानेच केली. प्रिया, कोणती रेसिपी बघते का? चिकन बिर्याणी, आता कोणती बघते का? मटन बिर्याणी, आणि आता व्हेज बिर्याणी, हे जेवायला काय केलंय? खिचडी. صبح خطبها نصيب متضايق بتاعطيها كف وهز كان خلي